जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पोईत पोर्टलवर सध्या ज्या काही मेरिट लिस्ट सध्या लागलेली आहे, जे का ज्यांचं रिकमेंडेशन झालेलं आहे ज्या आस्थापनाचं, तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात देखील या ठिकाणी बघा पत्र इश्यू झालेले आहे. तसंच ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र या ठिकाणी बघा ज्यांना मिळालं नसेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक जी आहे टेलिग्रामची त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तेथे जाऊन तुम्ही तुमचं जे आस्थापना असेल तर त्याचं जर असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण जे काही टाईम टेबल देण्यात आला आहे लिस्ट सहित, तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. तसंच बघा महत्त्वाचं जे काही पवित्र पोर्टलची ऑफिशियल एज्युकेशनची जी काही महत्त्वाची ऑफिशियल जी वेबसाईट आहे, तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं या ठिकाणी एक टॅब ओपन करण्यात आला आहे किंवा एक टॅब सध्या नवीन आला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला जे काही न्यूज बुलेटिन सध्या जी येत आहे, तर ती ह्या न्यूज बुलेटिनच्या टॅबमधून ह्या ठिकाणी येत आहे. तसंच बघा एक महत्त्वाचं या ठिकाणी एक टॅब ह्या ठिकाणी ओपन करण्यात आला आहे, तर तो बघा ह्या ठिकाणी देण्यात आला आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. तर हा जो टॅब आहे तो बेनिफिशरी लिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल अँड अदर रिझर्वेशन म्हणून महत्त्वाचा याच्यामध्ये टॅब देण्यात आला आहे. तर हा जो टॅब आहे जवळपास 26 फेब्रुवारीपासून या ठिकाणी बघा ह्याच्यामध्ये देण्यात आला आहे. तर ह्याच्यात नेमकी काय माहिती आहे की जी काही हॉरिझॉन्टल बेनिफिशरी लिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल अँड अदर रिझर्वेशन संदर्भात ह्याच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे. तर ह्याच्यावर तर क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा जे काही हॉरिझॉन्टलमध्ये बघा एक सर्व्हिसमॅन असेल, अंशकालीन असेल, त्यानंतर प्रोजेक्ट प्रकल्पग्रस्त असेल, त्यानंतर बघा भूकंपग्रस्त संदर्भात आहे, त्यानंतर स्पोर्टमॅन असेल, त्यानंतर जे काही दिव्यांग बंधू आहे आणि अनाथ बांधव अशा ह्या सर्वांची या ठिकाणी बघा जी काही लिस्ट या ठिकाणी देण्यात आली आहे 26 फेब्रुवारीला. या ठिकाणी हा जो काही महत्त्वाचा जे काही टॅब आहे तर तो ह्या ठिकाणी ॲड करण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा ज्यांचं सिलेक्शन सध्या जे काही आरक्षणामध्ये या ठिकाणी झालेलं असेल, आता एक सर्व्हिसमॅन जेवढे असेल सध्या टेट भरतीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये, तर त्यांच्या सर्वांची या ठिकाणी यादी आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या ठिकाणी बघा एक ओपन करून बघूया. तर या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनची आपण तर ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही जे काही महत्त्वाचं या ठिकाणी ओपन झालेली आहे एक सर्व्हिसमॅन संदर्भात. आता जे काही टेट परीक्षेमध्ये म्हणजे जे काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आहे एक सर्व्हिसमॅन जे काही आरक्षण होतं, तर त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीचे ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे आरक्षित जे होते या ठिकाणी बघा समांतर आरक्षणामध्ये, तर त्यांचं बघा या ठिकाणी स्कोर देण्यात आला आहे, त्यांचं नाव आहे आणि कोणत्या संस्थेमध्ये किंवा कोणत्या आस्थापनेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आहे तर त्याची माहिती ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आता ह्या ठिकाणी बघा रयत असेल किंवा मग एज्युकेशन जे काही प्रायमरीचं असेल सातारा संदर्भात, ZP सोलापूर असेल, अहमदनगर असेल, नंतर PMC असेल, असे संपूर्ण जेवढे पण ह्या ठिकाणी बघा ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर त्यांचं या ठिकाणी लिस्ट ही एकंदरीत देण्यात आली आहे. तर जवळपास ह्याच्यावरनं आपल्याला कळतं आहे का संपूर्ण जे काही विदाऊटमध्ये सध्या जे काही समांतर आरक्षण होते, मग त्याच्यामध्ये जे काही माजी सैनिक आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, हे जे सर्व ज्या कॅटेगरीच्या या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये जे मोडत आहे, तर त्या सर्वांचं या ठिकाणी सध्या ही लिस्ट ह्याच्यामध्ये देण्यात आली आहे. तर ही लिस्ट देखील तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या, जेणेकरून महत्त्वाचं याच्यामध्ये किती सध्या उमेदवारांचं संबंधित जे काही हॉरिझॉन्टल जी कॅटेगरी असेल तर त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आहे, तर एकंदरीत ही माहिती आपल्याला ह्याच्यावरनं मिळत आहे. तसंच बघा महत्त्वाचं जी काही आतापर्यंत माहिती अशी मिळते आहे का जो काही नेक्स्ट जो टप्पा असणार आहे, म्हणजे नेक्स्ट जो टप्पा असणार आहे तो नेमका कधी असणार आहे. कारण जो नेक्स्ट टप्पा जो असणार आहे तो विथ इंटरव्ह्यूसाठी असणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं ज्यांचं समजा विदाऊटमध्ये सध्या सिलेक्शन नाही झालं तर त्यांचं आता विथ इंटरव्ह्यूमध्ये सध्या जी काही यादी पब्लिश होणार आहे किंवा लागणार आहे तर ती कधीपर्यंत सध्या होऊ शकते. तर त्याच्यामध्ये बघा माहिती अशी मिळते की ती जी यादी आहे विथ इंटरव्ह्यूची, तर ती यादी संदर्भात महत्त्वाचं कामकाज सध्या चालू आहे आणि आचारसंहितेपूर्वी ती यादी पब्लिश होईल अशा संदर्भात एक प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. तर जेणेकरून आता आज समजा आचारसंहिता आपल्याला माहिती आहे की जी काही दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आचारसंहिता लागू शकते. तर आशा करूया जी काही विथ इंटरव्ह्यूची जी यादी असेल तर ती आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये मे बी आपल्याला पाहायला मिळू शकते. तर त्यानंतर बघा जी काही विथ इंटरव्ह्यूची संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर मग त्यानंतर जो काही हॉरिझॉन्टल जो कन्व्हर्टेड राऊंड असणार आहे, कारण जे समांतर आरक्षणामध्ये आता ह्या ठिकाणी बघा एवढेच उमेदवार ह्या ठिकाणी मिळालेले आहे. हॉरिझॉन्टल जो समांतर आरक्षणामध्ये जे येतात त्याच्यामध्ये माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ बांधव असेल, तर हे जे रिक्त राहिलेले जेवढे असेल तर त्यांचं त्या ठिकाणी बघा जवळपास जो काही आकडेवारी आहे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यामध्ये 5,000 प्लस आपल्याला ज्या काही वेकन्सी सध्या कन्वर्ट होईल, तर ह्याच्यामध्ये पुन्हा 5,000 प्लस एवढे उमेदवार सध्या सिलेक्ट होऊ शकतात विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये. तर तो राऊंड जो होणार आहे तो आपल्याला विथ इंटरव्ह्यूनंतर जवळपास होणार अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे. कारण जो काही मागची 2017च्या भरतीमध्ये देखील त्याच पद्धतीने झालं होतं की 2019मध्ये संपूर्ण जे काही याद्या सर्व लागल्या होत्या, त्यानंतर 2019मध्ये जो कन्व्हर्टेड राऊंड होता तर तो लावण्यात आला होता.
तसाच ह्या चालू भरतीमध्ये देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा पहिले विथ इंटरव्ह्यूची सध्या लिस्ट लागेल. विथ इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल तर त्यानुसार बघा पुढचं जे काही कन्व्हर्टेड राऊंड त्याच्यानंतर हा होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर जो काही फेज 2 येणार आहे, कारण आताची काही भरती आहे ती फेज 1मध्ये सध्या सुरू आहे. कारण फेज 2 या ठिकाणी बघा पुढचा जो येईल, कारण जी जाहिराती होती ती टप्प्याटप्प्याने येणार होत्या, अशा संदर्भात देखील सूचना आलेल्या आहेत त्या का दर 3 महिन्याने सध्या जाहिराती ह्या येणार आहे. आणि या ठिकाणी बघा जेव्हा फेज 2 आपल्याला सुरुवात होईल तेव्हा फेज 2मध्ये आपल्याला जी काही एडिटचा ऑप्शन आपल्याला अवेलेबल होणार आहे तशा सूचना देखील सध्या पोर्टलवर देण्यात आल्या आहे. फेज 2 जेव्हा जाहिराती येईल तर ज्यांचं सेल्फ सर्टिफाय बाकी राहून गेलं होतं त्यांना देखील सेल्फ सर्टिफाय करता येईल. ज्यांच्या काही फॉर्ममध्ये चुका होत्या त्या देखील दुरुस्ती करता येईल. तर अशा संदर्भात महत्त्वाचं फेज 2चा जो जेव्हा जाहिराती सध्या सुरुवात होईल तर त्या फेज 2मध्ये दुरुस्तीचं ऑप्शन आपल्याला भेटणार आहे. तसंच बघा जी काही आता जी काही टेट आहे, जो टेट 2 नंबर म्हणजे आपण जी सध्या दिलेली टेट आहे, तर ही टेटची जी काही मार्क आहे तर हे मार्क जोपर्यंत पुढची टेट म्हणजे टेट 3 होत नाही तोपर्यंत हे जे मार्क आहे ते भरतीमध्ये आपले ग्राह्य धरले जाणार आहे. आणि ह्याच मार्कावरती आपली पुढची जी काही निवड असेल किंवा पुढच्या वेकन्सीसाठी किंवा पुढच्या जाहिरातीसाठी ह्या मार्कावरती आपल्याला ह्या ठिकाणी प्रेफरन्स हे जनरेट होणार. पण ह्या ठिकाणी जो काही GR होता की एका गटासाठी जर निवड झाली तर त्याच्या पुढच्या गटासाठी तुमचा विचार होणार, तर तो त्या जो काही GR किंवा जे निकष आहे तर त्याच्यानुसारच आपल्याला पुढच्या गटासाठी आपण त्याच्यामध्ये इलिजिबल होणार आहोत. तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे डॉक्युमेंट किंवा व्हेरिफिकेशन संदर्भात असेल तर त्याच्यामध्ये तुमचं ज्या आस्थापनामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर त्यांनी डॉक्युमेंट संदर्भात तुम्ही सतर्क राहा, जेणेकरून लवकरात लवकर तुमचं जे काही सिलेक्शन असेल आणि डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण जे तुम्ही पात्र ठरणार आणि तुम्हाला लवकरात लवकर आदेश ह्या ठिकाणी बघा मिळू शकतो. तर डॉक्युमेंटवरती ज्यांचं निवड झाली आहे त्यांनी डॉक्युमेंटवरती सध्या फोकस करा. आणि ज्यांचं ह्या ठिकाणी 1-2 मार्कांनी सध्या निवड राहून गेली आहे तर त्यांनी चिंता करायचं कारण नाही. तर आधी जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होणार आहे त्यानंतर बघा जे काही हॉरिझॉन्टल कन्वर्ट राऊंड देखील आपल्याला बाकी आहे आणि तो होणे अतिशय गरजेचं आहे आणि तो या ठिकाणी होणार आहे, असं देखील जे न्यूज बुलेटिनमध्ये सध्या माहिती सध्या देण्यात आलेली आहे. तर आशा करूया का आपल्याला या ठिकाणी जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आपल्याला पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याला केव्हा ही लिस्ट लागलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. तर ज्यांचं विदाऊटमध्ये नाही झालं तर त्यांनी विथ इंटरव्ह्यूमध्ये सध्या ट्राय करा, जेणेकरून त्याच्यात देखील तुमचं सिलेक्शन हे होऊ शकतं. त्यानंतर मग जो काही संपूर्ण जो हॉरिझॉन्टलमध्ये ज्या रिकाम्या किंवा रिक्त राहिलेल्या ज्या पोस्ट आहे तर त्यांचा एकंदरीत जो काही कन्व्हर्टेड राऊंड असेल तर तो कन्व्हर्टेड राऊंड जवळपास 5,000 प्लस ज्या वेकन्सी राहणार आहे तर त्याच्या या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची ही आजची अपडेट होती. अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर ही डिटेल्स देखील तुम्ही एकदा बघून घ्या. जी काही पवित्र पोर्टलची 2022 संदर्भात ही वेबसाईट आहे ऑफिशियल, तर त्याच्यामध्ये हा जो महत्त्वाचा टॅब आला आहे तर त्या टॅबमध्ये जे या ठिकाणी हॉरिझॉन्टलमध्ये जे मोडत आहे तर त्यांच्या या ठिकाणी लिस्ट सध्या देण्यात आली आहे. तर ती लिस्ट एकदा तुम्ही चेक करू शकतात. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.